न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मराठा समाजाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन दिलेला शब्द आज मुख्यमंत्र्यांनी पाळलाय। मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्यात आलंय। या निमित्ताने शिवसेनेचे संपर्क प्रमुख छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह संपूर्ण राज्यातून शेकडो सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो वाहनांनी मुंबईत दाखल झालाय। नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी वाहनांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले। घोटी येथे शिवसेनेचे संपर्क प्रमुख छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विधान भवनातून बाहेर पडताच त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करीत गुलाल लावून पेढे भरून एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो हम आपके साथ हैं, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषांनी विधान भवन परिसर दणाणून सोडत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी राज्यभरातून मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला। अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे भिजत पडलेले मराठा आरक्षणाचे घोंगडे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या साक्षीने दिलेला शब्द आज मुख्यमंत्र्यांनी खरा करून दाखवलाय। सर्वप्रथम तर आमचे संपर्क प्रमुख गणेशजींना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मला वाटतं की योगायोगाची गोष्ट आहे की आज गेल्या अनेक वर्षांच्या पासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठा समाज आपण बघितलेले की लाखोच्या संख्येने मूक मोर्चा तदनंतरच्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेली आणि इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता नियम कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याचा एकमताने निर्णय विधानसभा आणि विधान परिषदमध्ये संपन्न झालेला आहे। आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय संपन्न झालेला होता। माननीय हायकोर्टमध्ये त्या काळामध्ये त्या विषयावर निर्णयावर शिक्कामोर्तब पण झालेलं होतं, परंतु दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नव्हतं आणि म्हणून ज्या मुद्द्यांवर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण आपण यशस्वी करू शकलो नाहीत त्या मुद्द्यांवर संपूर्ण राज्यामध्ये शासकीय यंत्रणेचे साधारणतः 3 ते 4 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचं मागासलेपणाचा अधिकृत सर्वेक्षण करून साधारणतः 2 ते 2.5 लाखाच्या पेक्षा जास्ती कुटुंबांचा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आणि त्या अहवालाच्या आधारेच हे 10% आरक्षण त्या ठिकाणी आजच्या विधानसभा आणि विधान परिषदमध्ये एकमताने संमत झालेलं आहे। मला वाटतं की निश्चितपणे जी काही क्युरेटिव्ह पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्या बाबीचा प्लॅटफॉर्मचा माध्यमातून ह्या सर्व गोष्टी परत एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने कदम साहेबांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। अध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासाठी न्याय देण्याचं काम केलं आहे। आपण बघितलं असेल
आज आमचे बंधू मनोज जरांगे पाटील असं यांनी सुद्धा या ठिकाणी कुणबीची मागणी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी संदीप शिंदे नावाची या ठिकाणी समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी 57,000 या ठिकाणी कुणबीचे दाखले शोधून काढले. मला असं वाटतं की ती समितीला या ठिकाणी मदत देऊन त्यांनी जरांगे पाटलांना समाधान केलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज मराठा समाज उर्वरित राहिलेला होता त्या समाजाला सुद्धा या ठिकाणी 10% आरक्षण देऊन त्या समाजाला सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक आणि शिक्षणामध्ये शैक्षणिकमध्ये आरक्षण या ठिकाणी लागू केलं आहे. मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने आज मराठा समाजाला न्याय मिळाला. आपण बघत असेल या ठिकाणी जो जल्लोष सुरू आहे या जल्लोषामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी आलेत. याचा अर्थ कुठेतरी शिंदे साहेबांशिवाय दुसरा कोणी आपल्याला न्याय देऊ शकत नाही असं मत या मराठा समाज झालं आणि खऱ्या अर्थाने आज न्याय मिळून हा ऐतिहासिक क्षण या क्षणामध्ये आम्हाला या ठिकाणी सहभागी होता आलं याचं आम्ही या ठिकाणी मनापासून समाधानी आहोत. अतिशय आनंदाचा दिवस आहे. या निर्णयाचं स्वागत करतो. मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचं नक्कीच अखंड मराठा समाज जल्लोषात स्वागत करतोय आणि अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक हा निर्णय आहे. कारण यापूर्वीचे आरक्षण जरी न्यायालयात टिकले नसतील तरी त्या सगळ्या निर्णयांच्या मध्ये आलेल्या त्रुटी दूर करून हा निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाला एकीकडे ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना कुणबीचं आरक्षण मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण 10% नोकरीत आणि शिक्षणात मिळणार आहे. अतिशय चांगला निर्णय आहे. या निर्णयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करत असतील तर अशा शेकुनी मामांना आता मराठा समाजाने ओळखावं आणि यांना दूर ठेवावं असं नम्र आवाहन मी करेल. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद देतो. आज मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. मराठा समाज जे मराठा म्हणून आहेत त्यांना 10% अशा पद्धतीचं आरक्षण भेटलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाने ज्यांनी 60 वर्ष मराठा समाजाला झुलवायचं काम केलं कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला न्याय दिला नाही. आता फक्त त्यांना विरोध करायला राहिलेला आहे. बाकी महाराष्ट्रातील उर्वरित मराठा समाज खऱ्या अर्थानं आज समाधानी आहे आणि त्यांना मराठा म्हणून आरक्षण आज मिळालेलं आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कदम, संजीव भोर, गणेश कदम, चित्रे पाटील, महेश डोंगरे यासह राज्यभरातून आलेले मराठा समन्वयक तसेच सकल मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघ, नाशिक.